नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. तो विषय म्हणजे तुरीचे भाव. व्हॉट्सॲप ग्रुपवर, सोशल मीडियावर सगळीकडे एकच आकडा धुमाकूळ घालतोय, 9,000 रुपये. आणि हा आकडा पाहून आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय, खरंच आपल्या तुरीला इतका विक्रमी भाव मिळणार का? पण या व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय आहे? चला, आज आपण याचा पर्दाफाश करूया. पण पुढे जाण्याआधी एक विनंती. जर तुम्हाला बाजारातल्या अफवा आणि खरं वास्तव यातला फरक नेहमीच जाणून घ्यायचा असेल तर एक क्षण थांबा आणि आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी फक्त खरी आणि अचूक माहिती घेऊन येतो. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की तुरीचे भाव अचानक इतके का वाढायला लागले आहेत? यामागे काही ठोस कारणं आहेत जी बाजाराला अक्षरशः चालवत आहेत. यामागे प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. पहिलं कारण म्हणजे डाळ मिल्सकडून तुरीला प्रचंड मागणी आहे. दुसरं, मोठे व्यापारी आहेत त्यांना वाटतंय की भाव अजून वाढतील, म्हणून ते तुरीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करत आहेत. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे काही भागांमध्ये अवकाळी पावसामुळे उत्पादन घटलंय, त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी झालीय. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही एक गोष्ट आपल्याला व्हायरल होणारे मेसेजेस आणि बाजारातलं खरं वास्तव यातला फरक स्पष्टपणे दाखवून देईल. तो जो 9,000चा आकडा आपण सगळीकडे पाहतोय, तो दर खरंच बाजारातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतोय का? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. तर खरी गंमत इथेच आहे. बाजारात 2 प्रकारचे दर असतात आणि हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक असतो जास्तीत जास्त दर. हा तोच भाव आहे जो व्हायरल होतो. पण हा भाव फक्त सर्वोत्तम क्वालिटीच्या मोजक्याच मालाला मिळतो. पण जो खरा दर आहे तो म्हणजे सर्वसाधारण दर. बाजारातला 90% जास्त माल याच दराने विकला जातो आणि आपलं लक्ष ह्याच दरावर असायला हवं. आता एक ताजं उदाहरणच बघूया. काही दिवसांपूर्वी हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीत जास्त 8,895 रुपयांचा भाव मिळाला. हो, ही बातमी 100% खरी आहे आणि अशाच पावत्या व्हायरल होत आहेत. पण त्याच दिवशी त्याच बाजारात सर्वसाधारण दर काय होता माहितीये? तो होता 8,400 रुपये. म्हणजे बघा, सरळ सरळ जवळपास 500 रुपयांचा फरक. तो जास्तीत जास्त दर फक्त काही क्विंटल मालाला मिळाला, पण हजारो क्विंटल मालाची विक्री मात्र सर्वसाधारण दरानेच झाली. आणि हा आलेख बघा, हे चित्र सगळं काही सांगून जाते. हा जो उंच पातळा बार दिसतोय तो आहे तो व्हायरल होणारा भाव. पण त्याच्या बाजूला असलेला हा जो मोठा रुंद बार आहे, तो आहे खरा दर, जो आपल्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना मिळतो. हा फरक समजला की आपली फसवणूक टळलीच म्हणून समजा. अनेकदा काय होतं, अशा व्हायरल पावत्या शेतकऱ्यांना बाजारात खेचण्यासाठी वापरल्या जातात. एकदा का बाजारात गर्दी वाढली आणि मालाची आवक जास्त झाली की व्यापारी अचानक दर कमी करतात. यात आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. चला, आता महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठांमधली ताजी परिस्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला एक स्पष्ट कल्पना येईल. ह्या तक्त्याकडे जरा बघा. हिंगणघाट, अकोला, कारंजा, अमरावती या मोठ्या बाजारपेठांमध्ये आवक भरपूर आहे आणि दरही चांगले टिकून आहेत. विशेषतः हिंगणघाट आणि अकोल्यात पाहिलं तर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरात फारसा फरक नाहीये. याचा अर्थ असा की इथे बहुतेक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये कारंजा बाजार समितीने तर कमालच केली आहे. 8 एप्रिल रोजी इथे एक अनोखी गोष्ट घडली. इथे जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर दोन्ही एकच होता, 8,290 रुपये. याचा अर्थ त्या दिवशी विकायला आलेल्या जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला तो उच्चांकी भाव मिळाला. हे बाजारासाठी एक खूप चांगलं लक्षण आहे. ही सगळी माहिती बघितल्यावर आता प्रश्न येतो की आपण काय करायला हवं. तूर कधी आणि कशी विकायला हवी यासाठी एक सोपी रणनीती बघूया. ही 4 सूत्री योजना कायम लक्षात ठेवा. पहिलं, घरातून निघण्याआधी मोबाईलवर तुमच्या जवळच्या मंडीतले भाव नक्की तपासा. दुसरं, सगळा माल एकदम विकण्याची घाई करू नका. भावाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने विका. तिसरं, कारंजा, अकोलासारख्या मोठ्या बाजारपेठा निवडा जिथे जास्त खरेदीदार असतात. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही व्हायरल बातमीवर विश्वास ठेवण्याआधी त्या बाजारपेठेचा सर्वसाधारण दर काय आहे हे नक्की तपासा. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण एकच गोष्ट शिकलो. बाजारात माहिती हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जरी काही ठिकाणी भाव 8,000च्या वर गेले असले तरी संपूर्ण राज्याचा जो सरासरी भाव आहे तो अजूनही साधारणपणे 7,225 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आपल्या अपेक्षा वास्तवाला धरून असायला हव्यात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगला भाव हा केवळ मोठ्या आकड्यांच्या मागे धावून मिळत नाही, तर तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य माहितीच्या आधारावर घेतलेल्या हुशार निर्णयाने मिळतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि यामुळे तुमचा फायदा झाला असं वाटत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण विश्लेषण घेऊन येत राहू. धन्यवाद.